वेलकम स्टुडंट्स. इन्फोफिजिक्स यूट्यूब चॅनलच्या इयत्ता 11वीच्या युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लेक्चर नंबर 5ला सुरुवात करतोय. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दी युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. देर आर 3 uses of dimensional analysis. यूज नंबर 1, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखाद्या भौतिक समीकरणाची सत्यता आपण पडताळून पाहू शकतो. सेकंड यूज, टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या भौतिक राशी एकमेकाशी कशा रिलेटेड असतात ते आपण याच्या सहाय्यानं शोधू शकतो. अँड थर्ड यूज, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. तर वेगवेगळ्या भौतिक राशींचे जे युनिट्स असतात वेगवेगळ्या सिस्टीममधले त्यांच्यामधलं रिलेशन आपण फाइंड आउट करू शकतो किंवा त्यांच्यामधला कन्वर्जन फॅक्टर आपल्याला याच्या सहाय्यानं शोधता येतो. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन द फर्स्ट यूज. नाउ लेट अस सी सेकंड यूज इन डिटेल. द सेकंड यूज इज टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. लेट अस सी विथ वन एक्झाम्पल. द पिरियड टी of oscillation of simple pendulum depends upon length L and acceleration due to gravity G. Let us derive the relation between T, L and G. या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमध्ये एक सिंपल पेंडुलम दिसत असेल. व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम? तर ॲज शोन इन पिक्चर द सिंपल पेंडुलम इज अ हेवी ऑब्जेक्ट सस्पेंडेड बाय मीन्स अ लाईट स्ट्रिंग. एका अगदी वजनानं हलक्या असलेल्या अशा दोरीच्या साह्यानं आपण एक धातूचा जड गोळा एखाद्या सपोर्टला टांगून ठेवला तर याला सिंपल पेंडुलम असं म्हणतात. जर या सिंपल पेंडुलमचा गोळा तुम्ही एका बाजूला नेऊन सोडून दिला तर तो 2 पॉईंटच्या मध्ये ऑसिलेट होत राहतो, म्हणजे त्याची आंदोलनं सुरू होतात. याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. हा गोळा ज्यावेळेस ऑसिलेट होतो त्यावेळेस त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो दॅट इज कॉल्ड एज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. त्याला आपण कॅपिटल टी लेटर वापरले. तर या पेंडुलमचा हा जो पिरियड असतो म्हणजे त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम जो असतो दॅट डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. या गोळ्याच्या सेंटरपासनं या सपोर्टपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम म्हणतात. द पिरियड डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम अँड ऑल्सो इट डिपेंड्स अपॉन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या ठिकाणी जे ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे निर्माण झालेलं त्वरण त्याला ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. त्याच्यावर देखील तो डिपेंड असतो. बट वी डोंट नो दी एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन टी, एल अँड जी. तर या ठिकाणी आपण असं गृहीत धरणार आहोत की हा जो पिरियड आहे टी दॅट डिपेंड्स अपॉन दी ए पॉवर ऑफ लेंथ. या लेंथच्या ए पॉवरवर तो पिरियड डिपेंड आहे. अँड सेकंड, द पिरियड डिपेंड्स अपॉन द बी पॉवर ऑफ ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. स्मॉल जी आहे त्याला ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. तर हा पिरियड लेंथच्या ए पॉवरवर आणि जीच्या बी पॉवरवर डिपेंडंट. आपल्याला माहीत नाही तो लेंथच्या स्क्वेअरवर डिपेंडंट आहे की क्यूबवर डिपेंडंट आहे ऑर इट डिपेंड्स अपॉन दी स्क्वेअर ऑफ जी ऑर क्यूब ऑफ जी. we have to find out the exact relation with the help of dimensional analysis. इथं आपण असं गृहीत धरूया टी हा एल आणि जीच्या ए आणि बी पॉवरवर डिपेंडंट आहे, म्हणजे टी प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए अँड जी रेस टू बी एकत्र केले हे इक्वेशन. नेक्स्ट स्टेप, टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. या ठिकाणी हे जे चिन्ह आहे याला प्रोपोर्शनेटी साईन आपण म्हणतो. आता एक इम्पॉर्टंट रूल लक्षात ठेवा. whenever the proportionality sign is changes to is equal to sign, there must be a constant or constant should be taken. ज्यावेळेस आपण हे प्रोपोर्शनेटी चिन्ह इज इक्वल टू साईननं चेंज करतो त्यावेळेस त्या ठिकाणी एक प्रोपोर्शनेटी कॉन्स्टंट घ्यायचा असतो. या ठिकाणचा आपला प्रोपोर्शनेटी कॉन्स्टंट आहे के, त्याला आपण के म्हटलेलं आहे. सो टी इज इक्वल टू के
L raised to A G raised to B, where K is a constant of proportionality and it is a dimensionless quantity and A and B are the rational numbers. या ठिकाणी K हा proportionality constant आहे प्लस इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटी किंवा ज्या नंबर्सला डायमेन्शन नसतात त्यांना डायमेन्शनलेस क्वांटिटी असं म्हटलं जातं. तर के हा एक नंबर आहे, प्युअर नंबर, एक अंक आहे. सो इट हॅज नो डायमेन्शन or it is a dimensionless quantity. And A and B are rational numbers. आपण हे जे घातांक A आणि B घेतलेत त्या परिमेय संख्या आहेत असं गृहीत धरायचं. तुम्ही रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या शिकलेला आहात 10वी पर्यंत. नेक्स्ट स्टेप, इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स. आता हे जे इक्वेशन होतं आपलं, या T इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी या इक्वेशनच्या डाव्या बाजूची डायमेन्शन्स आणि उजव्या बाजूची डायमेन्शन्स आपण मांडणार आहोत. डावीकडे टी म्हणजे पिरियड आहे, उजवीकडे के कॉन्स्टंट, एल लेंथ आणि जी म्हणजे ॲक्सेलेरेशन यांची डायमेन्शन्स मांडायची. सो एम रेस टू 0, एल रेस टू 0, टी रेस टू 1. आपण ऑलरेडी डायमेन्शन्स कशी मांडायचे ते शिकलेलो आहोत. तर एम, एल आणि टी या 3 फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपामध्ये आपण जनरली डायमेन्शन्स लिहितो. तर पिरियडचं डायमेन्शन आहे टी रेस टू 0, एल रेस टू 0 अँड टी रेस टू 1. टाईम आलेला आहे आणि एकदा आलेला आहे. सो इट्स डायमेन्शन इज M0, L0, T रेस टू 1 इज इक्वल टू के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप होती एल रेस टू ए. तर एल म्हणजे लेंथ आहे, सो इट्स डायमेन्शन इज एल रेस टू 1. एल रेस टू 1, that is the dimension of length, and bracket raised to a. And third term, acceleration due to gravity or acceleration, and the dimensions of acceleration are l raised to 1, t raised to -2, and it has a power b. तर त्याचा घातांक आपण b लिहिला. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू के ॲज इट इज. इथं एनं एलच्या 1 पॉवरला मल्टिप्लाय केले, सो एल रेस टू ए. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये बीनं या प्रत्येक पॉवरला मल्टिप्लाय करायचं, एल रेस टू बी, टी रेस टू -2 बी. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू के. हे जे 2 ब्रॅकेट आहेत त्यांचं आपण एकच ब्रॅकेट करणार आहोत आणि मल्टिप्लिकेशनचा रूल आपण मागं शिकलेला आहे. जे बेस सेम आहेत त्यांचाच फक्त प्रॉडक्ट घ्यायचा. इथं एल आणि एलचा प्रॉडक्ट घ्यायचा, एलचा टीशी प्रॉडक्ट घ्यायचा नाही आहे. एल रेस टू ए इंटू एल रेस टू बी, तर इथं एल रेस टू ए प्लस बी होईल. ज्यावेळेस नंबरचा प्रॉडक्ट घेतला जातो त्यावेळेस त्यांचे पॉवर जे असतात त्यांची ॲडिशन होते. त्या रूलनुसार एल रेस टू ए प्लस बी आलं आणि टी रेस टू -2 बी ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप, देअरफॉर एल एच एस एल रेस टू 0, टी रेस टू 1. इथं मगाशी एम रेस टू 0 होता, इथं आपण तो लिहिलेला नाही आहे आणि लिहिला नाही तरी चालू शकतो, बिकॉज देर इज नो मास इन दिस इक्वेशन और ॲब्सेन्स ऑफ मास टर्म इन दिस इक्वेशन. एम नाही आहे त्यामुळे आपण तो काढून टाकला आहे. एल रेस टू 0 आणि टी रेस टू 1 लिहिलं. आर एच एस के एल रेस टू ए प्लस बी, टी रेस टू -2 बी. Comparing the dimensions of the corresponding quantities on both the sides we get. या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत, इथं इज इक्वल टू साईन आहे म्हणजे एल एच एस आणि आर एच एस सेम असणार आहेत. के हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे म्हणजे हा ब्रॅकेट आणि राईट हँडचा हा ब्रॅकेट सेम असणार आहे. इथं एलची पॉवर 0 आहे, हिअर एल हॅज अ पॉवर ए प्लस बी. छेद सारखे असतील तर घातांक देखील सारखे असतात. त्या नियमानुसार इथं 0 आहे आणि इथं ए प्लस बी आहे म्हणजे ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू 0. देअरफॉर ए इज इक्वल टू -बी. बी इकडं घेतला, आर एच एसला घेतला की ए इज इक्वल टू -बी आलं. अँड -2b इज इक्वल टू 1. इथं आपण टीची पॉवर कम्पेअर करतो. टी हॅज पॉवर 1 ॲट एल एच एस अँड टी हॅज पॉवर -2b ॲट आर एच एस. सो 1 must be equal to -2b or -2b must be equal to 1 power of t. Therefore b is equal to -1/2. हे मायनस साइन आर एच एसला घेतला आणि 2 डिवायडेड बाय झाला 1ला. b is equal to -1/2.
ही एची आणि बीची पॉवर लक्षात ठेवा. ए इज इक्वल टू मायनस बी आणि बी इज इक्वल टू -1/2. आपण आता ही बीची व्हॅल्यू या वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. सो ए इज इक्वल टू मायनस बी, दॅट मीन्स ए इज इक्वल टू -1/2. बीची व्हॅल्यू आहे -1/2. मायनस मायनस प्लस होईल. सो ए इज इक्वल टू 1/2 आलं. बी इज इक्वल टू -1/2 आहे, तर ए इज इक्वल टू 1/2 आहे. ए आणि बीच्या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या मूळच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत आपण. पिरियडचं टीचं इक्वेशन काय होतं? टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. इथं आपण ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो टी इज इक्वल टू के एल रेस टू ए, दॅट इज एल रेस टू 1/2, अँड जी रेस टू बी, दॅट इज एल जी रेस टू -1/2. एखाद्या व्हॅल्यूची पॉवर 1/2 असते, दॅट मीन्स द स्क्वेअर रूट ऑफ दॅट क्वांटिटी. सो टी इज इक्वल टू के अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. इथं काय केलं आहे बा, आपण घातांक 1/3 किंवा 1/2 लिहायच्या ऐवजी स्क्वेअर रूटमध्ये ती क्वांटिटी लिहिली. एलचा 1/2 पॉवर मीन्स अंडर रूट एल आणि जीची -1/2 पॉवर आहे. सो एल डिवायडेड बाय जी अंडर रूटमध्ये एल डिवायडेड बाय जी. जीची पॉवर स्क्वेअर रूटमध्ये असल्यामुळं 1/2 होईल आणि तो डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळं -1/2 असणार आहे. तर टी इज इक्वल टू के अंडर रूट एल अपॉन जी. इथं आपल्याला टी, एल आणि जीची व्हॅल्यू मिळालं, पण केची व्हॅल्यू मिळाली नाही. द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली अँड इट इज फाउंड टू बी 2π. या कॉन्स्टंट केची किंमत आपल्याला डायमेन्शनचा वापर करून शोधता येत नाही. त्यासाठी एक्सपेरिमेंटल मेथड्स वापरले जातात. तर प्रयोगाच्या सहाय्यानं जर आपण केची व्हॅल्यू शोधून काढली तर ती बरोबर 2π एवढी येते. द व्हॅल्यू ऑफ के इज 2π. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ के इन अबव इक्वेशन. सो दॅट इक्वेशन becomes t is equal to 2π under root L upon G. That is the relation between period, length and acceleration due to gravity. Period of simple pendulum is equal to 2π times under root L upon G. तर हे या पद्धतीनं आपण पेंडुलम, सिम्पल पेंडुलमचा पिरियड, त्याची लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमधलं रिलेशन फाइंड आउट केलं विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या रिलेटेड फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस फाइंड आउट करू शकता. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्या बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या पद्धतीचे रिलेशन फाइंड आउट करण्याचे काही एक्झाम्पल्स सापडतील. तर ॲज अ होमवर्क तुम्ही ते सॉल्व करायचे आहे. थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. आपण आता थर्ड यूज पाहतो. अकॉर्डिंग टू थर्ड यूज वी कॅन फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. मागं पाहिल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे जी वेगवेगळ्या डिफरंट सिस्टीममध्ये युनिट्स असतात त्यांच्यामधला कन्वर्जन फॅक्टर आपल्याला इथं फाइंड आउट करता येतो. लेट अस सी वन एक्झाम्पल. Let us use dimensional analysis to determine the conversion factor between Joule SI unit and ERG CGS units of work. वर्क म्हणजे कार्य या फिजिकल क्वांटिटीचे SI आणि CGS सिस्टीममधली युनिट्स आहेत जूल आणि अर्ग. तर या जूल आणि अर्ग या दोन डिफरंट सिस्टीममधल्या युनिटमधलं कन्वर्जन फॅक्टर किंवा त्यांच्या रूपांतराचा घटक आपण शोधून काढणार आहोत. म्हणजे काय शोधायचं आपल्याला इथं? 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग्स और 1 अर्ग इज इक्वल टू हाऊ मेनी जूल. तर हे रिलेशन आपण शोधून काढणार आहोत. जूलचं कन्वर्जन अर्गमध्ये किंवा अर्गचं कन्वर्जन जूल्समध्ये करायचं असेल तर व्हॉट इज द कन्वर्जन फॅक्टर? वी हॅव टू फाइंड आउट दॅट कन्वर्जन फॅक्टर. लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग्स. आपण असं गृहीत धरणार आहोत SI सिस्टीममधलं जे वर्कचे युनिट आहे जूल, तर 1 जूलची व्हॅल्यू ही एक्स अर्ग्स एवढी असते असं आपण गृहीत धरूया. रिमेंबर अर्ग इज अ CGS युनिट अँड जूल इज SI युनिट. तर ही SI सिस्टीम जी असते ती CGS सिस्टीमपेक्षा मॅग्निट्यूडमध्ये जास्त असते किंवा त्यातली युनिट्स ही मॅग्निट्यूडनं जास्त असतात किंवा उलट आपण म्हणू शकतो CGS सिस्टीम ही किंवा CGS सिस्टीममधली युनिट्स ही मॅग्निट्यूडनं कमी असतात. सो 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. वी हॅव अश्युम दॅट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग्स.
Dimensional formula for work is m⁻⁴ l⁻², t⁻². पाठीमागं आपण एका टॅब्युलर फॉर्ममध्ये काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स सांगितली होती. तर त्या ठिकाणी वर्क किंवा एनर्जी या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन असतं m⁻⁴ l⁻², t⁻². वर्क आणि एनर्जी या दोन्ही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन सेम आहे, त्यामुळे त्यांची युनिट देखील सेम असतात. तर वर्कचं डायमेन्शन m⁻⁴ l⁻² अँड t⁻². सबस्टिट्युटिंग इन दी अबव इक्वेशन वी कॅन राईट. आता आपण काय करणार आहोत, हे जूलचं किंवा अर्ग हे दोन्ही वर्कची युनिट्स आहेत. तर इथं जूल आणि अर्गसाठी ही डायमेन्शन आपण सबस्टिट्यूट करूया. सो इक्वेशन बिकम्स m1⁻⁴ l1⁻², t1⁻². इकडं लेफ्ट हँड साईडला जूल आहे, तर हे जूल म्हणजे वर्कचे वर्क या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे, त्यामुळे आपण जूलच्या ठिकाणी ही वर्कची डायमेन्शन सबस्टिट्यूट केली. इज इक्वल टू x अँड अर्गच्या ऐवजी आपण इथं काय केलं आहे, m2⁻⁴ l2⁻² अँड t2⁻² असं केलेलं आहे. लेफ्ट हँड साईडला आपण 1 1 1 हे सफिक्स घेतलेले आहेत आणि RHSला 2 2 2 हे सफिक्स घेतलेले आहेत. दोन्ही डायमेन्शन्स ऑफ वर्क आहेत. फक्त आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इकडं डावीकडे जूल आहे कळायसाठी 1 1 1 लिहिलं आहे आणि RHSला अर्ज आहेत हे कळायसाठी 2 2 2 लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्टेप. या स्टेपमध्ये आपण हा जो RHSचा डायमेन्शनचा ब्रॅकेट आहे तो LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटरमध्ये आणणार आहोत. देअरफॉर x इज इक्वल टू m1⁻⁴ l1⁻², t1⁻² डिवायडेड बाय m2⁻⁴ l2⁻² अँड t2⁻². हा ब्रॅकेट इकडं डिवायडेड बाय आणला. नेक्स्ट स्टेप. x इज इक्वल टू, आपण आता ह्या ब्रॅकेटच्या फोड केलेले. द ब्रॅकेट इज डिवायडेड इंटू 3 ब्रॅकेट. इथं m म्हणजे m स्टँड्स फॉर मास, मासचा एक सेपरेट ब्रॅकेट आपण केलेला आहे. l स्टँड फॉर लेंथ, लेंथचा सेकंड ब्रॅकेट केलेला आहे आणि t स्टँड्स फॉर टाईम, तर ह्या टाईमचा तिसरा ब्रॅकेट केलेला आहे. m1/m2 आणि या दोघांची पॉवर 1 आहे, सो ब्रॅकेट रेस टू 1. l1/l2 आणि यांच्या दोघांचीही पॉवर 2 आहे, सो ब्रॅकेट रेस टू 2 लिहिलं आहे. आणि t1/t2 आणि या दोघांचीही पॉवर -2 आहे, सो ब्रॅकेट रेस टू -2. वेअर सफिक्स 1 इंडिकेट्स SI युनिट. मग अशा आपण पाहिल्याप्रमाणे इथं जे 1 लिहिले आपण ते सगळं SI सिस्टीमसाठी वापरलं आहे. अँड 2 इंडिकेट्स CGS युनिट. तर जिथं आपण 2 2 लिहिलेलं आहे दॅट इज द CGS युनिट. In SI unit, L, M, T are expressed in meter, kilogram and second. And in CGS system, L, M, T are represented in centimeter, gram and second respectively. You know that in SI system, length is measured in meters, mass is measured in kilograms and time is measured in seconds. Whereas in CGS system, length is measured in centimeters, mass is measured in grams and time is in seconds. Next step. Therefore x is equal to, इथं वर SI सिस्टीम आहे, मग SI सिस्टीममध्ये मासचं युनिट असतं किलोग्रॅम. m1च्या ऐवजी आपण किलोग्रॅम लिहिलं आहे. वी आर नाव चेंजिंग द डायमेन्शन टू द युनिट्स. डायमेन्शन आपण युनिट्समध्ये कन्वर्ट करतो आहे. वर SI सिस्टीम आहे मास किलोग्रॅम्समध्ये आणि खाली CGS सिस्टीम आहे मास ग्रॅम्समध्ये. ब्रॅकेट रेस टू 1. वर लेंथ मीटरमध्ये, खाली सेंटीमीटर, ब्रॅकेट रेस टू 2. आणि SI किंवा CGS सिस्टीम असो दोन्हीमध्ये टाईमचं युनिट सेकंद आहे, सो सेकंद डिवाइड बाय सेकंद ब्रॅकेट रेस टू -2. नेक्स्ट स्टेप. x इज इक्वल टू, इथं जे किलोग्रॅम आहे त्याचं कन्व्हर्जन आपण ग्रॅम्समध्ये करणार आहोत. आपल्याला या दोघांचा रेशो म्हणजे भागाकार करायचा आहे. युनिट एकसारखे असल्याशिवाय आपण भागाकार करू शकणार नाही. सो किलोग्रॅम इज कन्वर्टेड इंटू ग्रॅम्स. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम्स. सो किलोग्रॅमच्या ऐवजी आपण 10⁻³ ग्रॅम्स लिहिलं आणि डिवायडेड बाय ग्रॅम ॲज इट इज. ब्रॅकेट रेस टू 1. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग इथं ब्रॅकेटमध्ये 100 आणि मीटरचं सेंटीमीटर केलं. 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर. ब्रॅकेट रेस टू 2 आणि सेकंदला सेकंद कॅन्सल होईल. ब्रॅकेटमध्ये 1 राहील, त्याची पॉवर -2. 1⁻².
नेक्स्ट स्टेप, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10⁻³ जीला जी कॅन्सल झाला 10⁻³ त्या ब्रॅकेटची पॉवर 1 आहे म्हणजे 10⁻³ आलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल होईल 100 म्हणजे 10⁻² आणि त्याचा परत स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻⁴ आलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 10⁻⁴. आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये 1⁻² इज इक्वल टू 1 असतं त्यामुळे थर्ड ब्रॅकेटमध्ये 1 आला. मग 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 10⁻⁷. इथं देखील पॉवरची ॲडिशन होते 3 + 4 दॅट इज 7 10⁻⁷. एक्सची व्हॅल्यू आली 10⁻⁷. आणि एक्स इज आवर कन्व्हर्जन फॅक्टर. आपण मगाशी 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग असं मानलं होतं तर एक्स हा आपला कन्व्हर्जन फॅक्टर होता अँड इट्स व्हॅल्यू इज फाउंड टू बी 10⁻⁷. मग ही व्हॅल्यू आपल्या मूळच्या इक्वेशनमध्ये भरली तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ज येते. दॅट इज द रिलेशन बिटवीन SI अँड CGS युनिट्स ऑफ वर्क. 1 जूल ह्याची व्हॅल्यू ही 10⁻⁷ अर्ज एवढी येते. म्हणजे एका जूलची किंमत 10⁷ अर्ग एवढी येते. आता हेच कन्व्हर्जन आपण उलटं देखील करू शकतो. जसं 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ज आहे तसं उलटं 1 अर्ग म्हणजे 10⁻⁻7 जूल्स असतात. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ज whereas 1 अर्ग इज इक्वल टू 10⁻⁻7 जूल्स. तर हे उलटं कन्व्हर्जन देखील आपल्याला करता येतं. दॅट इज आवर थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आपण या डायमेन्शनचा वापर करून या पद्धतीनं डिफरंट सिस्टीममध्ये असलेल्या एकाच फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमधला कन्व्हर्जन फॅक्टर या पद्धतीनं शोधू शकतो. ह्याला कन्व्हर्जन फॅक्टर म्हणतात. ज्यावेळेस आपण 1 जूलचं रूपांतर अर्जमध्ये करतो त्यावेळेस आपल्याला 10⁻⁷ मल्टिप्लाय करायला लागतं. तर या 10⁻⁷लाच कन्व्हर्जन फॅक्टर म्हणतात. जसं आपण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणतो तसं 100 हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. मीटर टू सेंटीमीटरचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. सिमिलरली जूल टू अर्थचा कन्व्हर्जन फॅक्टरला 10⁻⁷. अँड वी कॅन फाइंड आउट दी कन्व्हर्जन फॅक्टर्स ऑफ युनिट्स इन 2 डिफरंट सिस्टीम विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. नेक्स्ट आर्टिकल. या डायमेन्शनल ॲनालिसिसचे काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे मर्यादा आहेत. तर व्हॉट आर दी लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस ते आपण पाहणार आहोत. देर आर 4 लिमिटेशन्स फॉर द डायमेन्शनल ॲनालिसिस. लिमिटेशन नंबर 1, the value of dimensionless constant can be obtained with the help of experiment only. मगाशी आपण सिम्पल पेंडुलमच्या पिरियडसाठी एक फॉर्म्युला पाहिला होता T इज इक्वल टू 2π√L/G. या ठिकाणी T, L आणि G मधलं रिलेशन आपल्याला शोधता आलं. पण हा जो कॉन्स्टंट होता 2π त्याची व्हॅल्यू मात्र डायमेन्शनल ॲनालिसिसनं आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. तर इनफॅक्ट ती आपण एक्सपेरिमेंटनं शोधू शकतो. That is first limitation of dimensional analysis. The value of dimensionless constant can be obtained with the help of experiments only. तर हे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जे असतात त्याच्या व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटनं शोधू शकतो रादर दॅन दी डायमेन्शनल ॲनालिसिस. दॅट इज द फर्स्ट लिमिटेशन. डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपल्याला कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू शोधता येऊ शकत नाहीत. डायमेन्शनलेस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू शोधता येत नाहीत. Second limitation, dimensional analysis cannot be used to derive relations involving trigonometric, exponential and logarithmic functions as these quantities are dimensionless. काही आपल्या फिजिकल इक्वेशन्समध्ये ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेन्शियल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स येतात. मग अशी जी इक्वेशन्स असतात तर ती इक्वेशन्स आपण किंवा त्यांच्यामधलं रिलेशन आपण डिराईव करू शकत नाही विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. दॅट इज द सेकंड लिमिटेशन. फॉर एक्झाम्पल पहा, ऑसिलेटरी मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटसाठी एक इक्वेशन वापरलं जातं एक्स इज इक्वल टू A sin/ωt. तर ह्या इक्वेशनमध्ये साईन ही एक ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आली. मग अशा ट्रिग्नॉमेट्रिक टर्म्स असलेली इक्वेशन्स आपण या डायमेन्शन ॲनालिसिसच्या साहाय्यानं व्हेरीफाय करू शकत नाही किंवा याच्यामध्ये असलेल्या फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन आपण फाइंड आउट करू शकत नाही. याच पद्धतीनं एक्सपोनेन्शियल टर्म्स असतील. उदाहरणार्थ e⁻x या पद्धतीची एक्सपोनेन्शियल टर्म एखाद्या इक्वेशनमध्ये असेल किंवा लॉगॅरिथमिक टर्म्स किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतील. उदाहरणार्थ लॉग ऑफ फाय किंवा लॉग ऑफ x या पद्धतीच्या काही टर्म्स असतील. वी कॅनॉट फाइंड
द रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटी इन सच केस. ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स असलेल्या इक्वेशनमध्ये आपण हे डायमेन्शनल ॲनालिसिस यूज करू शकत नाही. दॅट इज द सेकंड लिमिटेशन. थर्ड लिमिटेशन, दिस मेथड इज नॉट यूजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनललेस क्वांटिटी. एखाद्या इक्वेशनमध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा डायमेन्शनललेस क्वांटिटी नसेल तर त्या ठिकाणी आपण ही मेथड म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिसची मेथड वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पॉईंट्स masses is directly proportional to product of the two masses and inversely proportional to the square of distance between the two. According to Newton's law of gravitation, न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम आहे त्याच्यानुसार ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस M1 आणि M2 असे दोन मासेस घेतली तर त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो त्या दोघांच्या मासच्या गुणाकारावर अवलंबून असतो आणि त्यांच्यामधल्या डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आता या ठिकाणी आपल्याला हे जर प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर एक आपण कॉन्स्टंट घेतो ज्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा कॅपिटल G म्हणतो. तर तो जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण घेतो इट हॅज डायमेन्शन्स, त्याला डायमेन्शन्स असतात. मग त्या ठिकाणी आपण असे डायमेन्शन असलेला कॉन्स्टंट आला तर या डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून हे इक्वेशन व्हेरीफाय करू शकत नाही किंवा तिथं रिलेशन आपल्याला शोधता येत नाही किंवा फाइंड आउट करता येत नाही. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी G इज नॉट डायमेन्शनललेस, दस अर्लियर मेथड विल नॉट वर्क. तर ही डायमेन्शनल ॲनालिसिसची पद्धत तिथं उपयोगी ठरत नाही. दॅट इज थर्ड लिमिटेशन. अँड लास्ट लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, if the correct equation contains some more terms of the same dimensions, it is not possible to know about their presence using dimensional equation. एखाद्या इक्वेशनमध्ये मोर दॅन वन टर्म्स येत असतील आणि त्यांची डायमेन्शन जर सारखीच असतील तर ते इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही हे आपल्याला या पद्धतीनं चेक करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, with the standard symbol, the equation s is equal to 1/2 at square is dimensionally correct. However, the complete equation is s is equal to ut plus 1/2 at square. आपल्या कायनेमेटिकल इक्वेशन म्हणजे गतिविषयक समीकरणामधलं दुसरं इक्वेशन आहे s is equal to ut plus 1/2 at square. तर हे जे दुसरं गतिविषयक समीकरण आहे हे जर आपण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्याने व्हेरीफाय करायला गेलो तर त्या इक्वेशनमध्ये समजा आपलं इक्वेशन s इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर असं लिहिलं तरी हे इक्वेशन करेक्ट सापडतं. का तर इथं एसची डायमेन्शन्स आणि उजव्या बाजूला at स्क्वेअरची डायमेन्शन ही सारखी येतात आणि आपल्या रूलनुसार जर दोन्ही बाजू डायमेन्शन सारखी येत असतील तर इक्वेशन करेक्ट आहे. पण हे एक अपूर्ण इक्वेशन आहे. s इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर दॅट इज इनकरेक्ट ऑर इनकम्प्लीट इक्वेशन. आणि कंप्लीट इक्वेशन काय आहे, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. असं का होतं तर या ठिकाणी एसची डायमेन्शन्स, यूटीची डायमेन्शन्स आणि 1/2 at स्क्वेअर या तिघांचीही डायमेन्शन सारखी येत असतात. मग अशा केसेसमध्ये आपल्याला ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर इक्वेशन करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे ते चेक करण्यासाठी करता येत नाही. दॅट इज आवर फोर्थ लिमिटेशन. तर या पद्धतीनं या डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो पण विथ दिस लिमिटेशन. ह्याला ती 4 लिमिटेशन्स आहेत जे आत्ता आपण पाहिलेले. या ठिकाणी आजचं आपलं हे लेक्चर आपण कन्क्लूड करतोय. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर press like button and do not forget to subscribe the channel Info Physics.